ज्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलचे फॉर्म भरले होते किंवा आधार योजनेचे किंवा स्वयं योजनेचे ज्या वेगवेगळ्या योजनेचे फॉर्म भरले होते, भरपूर साऱ्या मुला-मुलींचे कन्फ्युजन आहे. तर तुम्हाला एक सांगतो आता की त्याच्यावरती ना असा मेल आलाय बघा भरपूर साऱ्या मुलांना. ज्या मुलांना अशा पद्धतीने मेल आलेला बघा, याच्यामध्ये काय दिले, वसतिगृह स्वयं आधार योजनेकरिता करण्यात आलेल्या अर्जाची व जोडलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत हा मेल तुम्हाला तिकडनं येणार आहे. आता मेलमध्ये काय सांगितले बघा या ठिकाणी की वसतिगृह आधार स्वयं या योजनेसाठी आपण अर्ज केलेला असून आपले नाव राम नारायण शिरसाट व आपला अर्ज क्रमांक दिलेला आहे. या अर्जाची पडताळणी प्रलंबित आहे. ओके, तरी आपण आपले मूळ कागदपत्रे व ऑनलाईन प्रणालीवर सादर केलेल्या अर्जाची प्रत घेऊन संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण या कार्यालयात दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी 2026 या दिवसात उपस्थित राहावे, जेणेकरून आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित योजनेस आपण पात्र ठरल्यास आपला प्रवेश रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार निश्चित करण्यात येईल, असं त्यांना मेल आलेला आहे. तर भरपूर साऱ्या मुलामुलींना वेगवेगळे मेल आलेले किंवा मेसेज आलेले आहेत किंवा ज्यांना पण अशी मेल आलेली आहे त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये माहिती का, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते ओरिजिनल ते घेऊन तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले तर ते घेऊन तुम्हाला बोलवलेले आहे. मग तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतात, पूर्ण महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात शिक्षण घेताय त्या जिल्ह्यातल्या समाज कल्याणला तुम्हाला जायचे आहे. जो तुम्ही आधारचा फॉर्म असेल, स्वयंचा फॉर्म असेल तर किंवा हॉस्टेलचा फॉर्म असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट काढायची तुम्ही आणि ती पण सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे तुमची जी पडताळणी बाकी ती प्रलंबित आहे, थोडंसं त्यात काही त्रुटी वगैरे असेल तर त्या दुरुस्त करतील तिथं, तर त्या ठिकाणी जायचं आहे. जर का कधी हॉस्टेलमध्ये जागा जर खाली असतील तुम्हाला हॉस्टेल अलॉट होईल. जर नसेल हॉस्टेल खाली तर मग तुम्हाला आधार योजना असेल, स्वयं योजना असेल किंवा वसतिगृहाची जी पण योजना असेल तुम्हाला त्या योजनेमध्ये कन्वर्ट करून तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे तुम्हाला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही अडचण असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.